पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या। कवठेमंकाळ येथे घराच्या पंख्याला गळफास घेऊन सतीश रवींद्र चव्हाण वय वर्ष 30 राहणार विद्यानगर कवठेमंकाळ या तरुणाने आत्महत्या केली। या प्रकरणी पत्नी शीतल सतीश चव्हाण राहणार विद्यानगर कवठेमंकाळ तर भोंदू महाराज दिनेश माने राहणार पंढरपूर जिल्हा सोलापूर या 2 संशयित आरोपींची नावे आहेत। याबाबत राजेंद्र रवींद्र चव्हाण राहणार चिंचवड पुणे मूळ गाव बेनापूर तालुका खानापूर यांनी फिर्याद दिलेली असून कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतची अधिक माहिती अशी की सतीश चव्हाण यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। ही आत्महत्या नसून सतीश यांची पत्नी शीतल हिचे वरचेवरती दातखिळी बसत असल्यामुळे शीतलच्या माहेरच्या लोकांनी तिला उपचारासाठी भोंदूबाबा दिनेश माने यांच्याकडे पंढरपूर येथे घेऊन गेले होते। त्यानंतर या दोघांची ओळख होऊन त्या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले। हे प्रेमसंबंध घरच्यांना कळल्यानंतर प्रेमसंबंध बंद करण्याबाबत सतीश यांनी दोघांनाही सांगितले होते, तरीही त्या दोघांनी ऐकले नाही। त्यानंतर शीतल हिने पती सतीश यास घर नावावर करून दे असा तगादा वारंवार लावला। तसेच दिनेश माने व शीतल यांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून सतीश यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे मयत सतीश चव्हाण यांचा भाऊ राजेंद्र यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात फिर्यादीत म्हटलेले आहे। या दोघांवर कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून भोंदू महाराज दिनेश माने हा फरारी आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील हे करीत आहेत।